अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत केले आहे। वलगाव चांदूर बाजार मार्गावरील नवे अकोला गावात तर पावसाच्या पाण्याने थेट घरामध्ये प्रवेश केला आहे। नाल्यात साचलेल्या गाळामुळे पाण्याचा प्रवाह अडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून संपूर्ण गाव जलमय झाले आहे। पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट। अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे। वलगाव चांदूर बाजार मार्गावरील नवे अकोला गावालगत असलेल्या नाल्या सततच्या पावसामुळे दुथडी भरून वाहू लागल्या। मात्र या नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला आणि पाणी थेट गावात शिरले। अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना घरातील साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली। गावातील मुख्य रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याने नागरिकांचे येणे जाणेही अत्यंत कठीण झाले आहेत। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला असून दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत। नागरिकांचे म्हणणे आहे की हा नाला पुढे पेढी नदीला जाऊन मिळतो, मात्र अनेक वर्षापासून नाल्याचे खोलीकरण आणि गाळ काढण्याचे काम झाले नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते। वेळीच नाल्याची स्वच्छता आणि खोलीकरण केले असते तर गावात पाणी शिरण्याची वेळ आली नसती, असा संतापही ग्रामस्थांनी व्यक्त केला। आता प्रशासनाने तातडीने नाल्यातील गाळ काढून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। पानी आ रहा है और हमारे घर में घुस गया तो क्या बात है। देखो देखो कितनी बारिश, इधर देखो, इधर पानी आ रहा है। घर में जगह रास्ता नहीं है, रास्ता भी नहीं है। देखो जहाँ आप सवाल बताओ ना। नवे अकोला गावातील ही परिस्थिती केवळ मुसळधार पावसामुळे नाही तर नाल्याच्या देखभालीतील हलगर्जीपणाही यासाठी तितकाच जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। प्रशासन या मागण्यांची कितपत आणि किती लवकर दखल घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे।